ठिकाणी पाहत आहे की कैलासनगर दादाजी देवणवाल्या परिसरामध्ये हे आमचे मित्र आहेत अजयजी येवले यांच्या घराचे शेजारी हे अनेक वर्षाचं जुनं झाड होतं. पण हे अकस्मात सकाळच्या वेळेस साधारणतः 7 वाजता हे अकस्मातरीत्या तुटून पडलं. परमेश्वराची कृपा होते, सुदैवाने इथे कुठली जीवितहानी झाली नाही तर अन्यथा मोठा भीषण प्रसंग या ठिकाणी उडवला असता. पण या ठिकाणी आपण बघता की एक पूर्ण ही जी एक नवीन कार आहे टॅक्सीमध्ये चालणारी आमचे मित्र यांचीच गाडी आहे आणि या गाडीचं तुम्ही पाहिलं असाल दुर्घटनेमध्ये किती मोठं नुकसान झालं आहे. आणि या दुर्दैवाने असं आहे की या गाडीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असल्यामुळे यांना हा डायरेक्ट इन्शुरन्स क्लेम मिळू शकत नाही. फायरची या ठिकाणचे जे संबंधित नगरसेवक आहेत ते स्वतः या ठिकाणी आले, तातडीने त्यांनी पूर्ण यंत्रणा कामात लावली. आपण पाहता फायरचे लोक आले आहेत, ते सर्व या ठिकाणी पूर्ण काम करतात आहे. पण प्रशासनाला आमची विनंती आहे की एक गरजवंत माणसं ज्याचा उदरनिर्वाह याच्यावरती आहे तर त्यांना इन्शुरन्स कंपनीकडनं डायरेक्ट मदत मिळू शकत नाही. पण माननीय जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आम्ही आमचे या भागाचे आमदार आहे मोहनभाऊ मते यांना विनंती करणार आहोत की कलेक्टरच्या माध्यमातून यांना काही मदत मिळाली तर फार मोठी मदत होईल, अन्यथा यांच्यावरती फार मोठा संकट सामोरं करावं लागेल. होणार नाही. त्या उदरनिर्वाहाचंच ते साधन आहे. आपण ही परिस्थिती बघता त्याच्याप्रमाणे आमचे दुसरे मित्र आहेत डोनारकरजी, त्यांची गाडी त्या ठिकाणी मागे आहे. त्याच्याही गाडीचं नुकसान झालं आहे, पण सुदैवानं त्यांचं इन्शुरन्स असल्यामुळे त्यांना पूर्ण बेनिफिट मिळणार आहे. या प्रसंगात एक शिकतो की आपण आपल्या गाडीचं पण हे पूर्ण इन्शुरन्स केलं पाहिजे, जेणेकरून अशा या प्रसंगी आपल्याला मोठ्या आर्थिक संकटापासून वाचू शकतो आपण. आणि इथली महत्त्वाची म्हणजे इथली जे सर्व तरुण यंग पिढी आहेत त्या सर्व लोकांनी या कामात इनिशिएटिव्ह घेतला आणि हे सर्व जी यंत्रणा कामाला लागली. हे सकाळपासून हे लोक, हे सर्व कार्यकर्ते आमची इथे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी ही स्वतःची जबाबदारी समजून आपल्या आपला परिसरातली आपली जबाबदारी समजून पूर्ण या ठिकाणची आमची ही यंग ब्रिगेड आहे ही सर्व कामात आहे. असाच एकोपा प्रत्येक वस्तीमध्ये असला पाहिजे आणि हे तरुण पिढी हे खऱ्या अर्थाने त्या भागातलं नेतृत्व असतं आणि त्या भागामध्ये त्या लोकांना फार मोठी मदत होत असते कुठल्याही कामासाठी. धन्यवाद.